नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता सध्या आलो मी गोळीबार मैदानावर। पाठीमागे तुम्ही पाहू शकता भरपूर क्रेज आणि इंस्टाग्रामवर सध्या ट्रेंडिंगवर असणारा हा टॉपिक, जे की अंडर वॉटर ॲक्वेरियम आपल्याला दुबईला हे पाहायला मिळतं। बट आज पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय। सो म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बनवून दाखवायला पाहिजे। आणि भाई एवढी गर्दी ना, आज रविवार आहे आणि प्रचंड गर्दी प्रचंड। सो आता लाईनला लागून आपल्याला पहिले तिकीट वगैरे काढायचं, याची थोडीशी टायमिंग आज सांगून देतो मी। संध्याकाळी 5 ते 10 हा टायमिंग आहे। बट आता तुम्ही बघू शकता लाईन लागली त्या साईडला आणि भयंकर सारी गर्दी आहे। सो जाऊयात लवकरात लवकर, तिकीट वगैरे किती ते बघून तुम्हाला सांगतो मी। बट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हां, पुण्यामध्ये जर राहत असाल ना भाई, तर या जागेला भेट द्यायला विसरू नका। बाकी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे महेश, त्याचबरोबर आपला मित्र प्रदीप, जो की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही याला बघितला असणार। त्याचबरोबर विशाल, हा भाई आला मुंबईवरून। आणि मुंबईमध्ये भाई म्हटलं भरपूर काही आहे, पण तुला पुण्यामध्ये जे ॲक्वेरियम आहे ते दाखवतो। सो आपण जाऊयात आता। आय थिंक 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन। सो पहिले जाऊ, लाईनला लागू मस्तपैकी, तिकीट वगैरे काढू आणि बघूयात ॲक्वेरियम। सो लेट्स गो। तर मित्रांनो, संडे आहे, तर तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे। आम्हाला पहिले तिकीट काढायचं आहे, पण ही लाईन पाहून जरा आम्हाला शंकायला लागली की किती वेळ लागेल। 1 तास तर आरामात लागणार। प्लस पार्किंगमध्ये पण तुम्ही गर्दी बघू शकता, खूप सारी गर्दी आहे पार्किंगमध्ये। बट चलो, काही टेन्शन नाही, आपल्याला जायचं तर आहे। तो चला जाऊयात। हां, आठवले का? तर मित्रांनो, 3दा आमचं कॅन्सल झालं बिकॉज ऑफ गर्दी एवढी ना की मन नव्हतं करत आतमध्ये जायचं। बट आता थोडंसं आतमध्ये सोडायला चालू झालं आहे। भाई मॅनेजमेंट खूप खराब आहे मुळात, म्हणजे इथं बॅरिकेड वगैरे तसलं काही लावलेलं नाही। प्लस रांगा वगैरे, तर रांगांची जी शिस्त आहे तिथं असं काहीच नाही आहे। जा, तिकीट घ्या, किती गर्दी करायची ती करा। बट आमचा एक गेला आहे मेंबर तिकीट काढायला, आम्ही वेट करतो आता सध्या। जसं गुड थिंग्स आहेत तसं बॅड पण आहेत, बॅड रिव्ह्यू पण आहेत, तर ते सुद्धा बघा। बट आतमधून तुम्हाला दाखवायचं आहे ॲक्च्युअल कसं आहे ते, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सो फायनली आपला माणूस तिकीट घेऊन आला आहे पर पर्सन 100 रुपीजचं। आंटीनी रिव्ह्यू कसा दिला तर बघूयात ना, आतमध्ये जाऊन खरंच तसं आहे का बघूयात ना। आणि तिथं डायरेक्ट म्हणजे माशी मेलेली आहे, माशी मिळेल आता, आणि पायावर पाय देत आहे, एवढी गर्दी आहे। आम्ही ॲक्वेरियम, फिश ॲक्वेरियम बघायला माशी मेलेली आहे। बघूयात आता खरंच आतमध्ये एवढी गर्दी आहे का। बाय द वे, भारी बनवलं आहे हे, भारी बनवलं म्हटलं समोरचं। बाहेरून तर बाहेर चांगलं दिसतंय, आतमध्ये कसं काय। सो फायनली जाऊन एंट्री केली आहे आणि आता या साईडला जायचं आहे आतमध्ये। सो एक असा फिशचा मस्तपैकी एक हे बनवलं आहे एंट्रन्स। हे गडूळ पाण्यातले मासे। मेलाय की बाई बरोबर बोलत होती, मेलाय हा मासा। मेलाय 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 मेलाय, हे बघा दिसतोय, मेलाय, खरंच मेलाय। चला पुढचा मासा घ्या। रिटर्न जाताना एक एक मासा देणार घरी। आपल्या मागच्या ब्लॅक मागच्या ओरडतील, मागच्या आपण बिझनेसच आला मला मासा लागतंय काचे। इकडे जरा वेगळं काय, माशाचं नाव वेगळं आहे का नाही। मासेच मासे रोहित। गोल्डन हेड, गोल्डन हेड फिश काहीतरी आहे आता म्हणायचं। आता गोल्डन रेड हेड फिश, रेड हेड फिश काहीतरी, गोल्डन रेड काहीतरी म्हणत जा। चलो आगे बढ़ते रोहित। चलो 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 गाइस, एक्सक्यूज मी गाइस। ओके, पैरेट फिश, पैरेट पैरेट।
नाही करणार ग्रीन कलर रेड कलर येलो कलर. लहान मुलांचं सुद्धा भरपूर क्रेज आहे आणि भरपूर लहान मुलं आहेत तिथं. हे बघा इकडं, हे बघा लहान पोरग, हे बघा लहान पोरग गोंडपणे लहान पिल्लू चल इकडे. हा आहे मित्रांनो ॲलिगेटर गारफिश. ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, त्याच्यात ताई बोलल्या ना आपल्याला की सफोकेशन आहे इथं तर भयानक आहे. तुम्ही घाम बघू शकता, ते चेहरा एकदम तेलकट पडून गेला आणि 5 मिनिट झाले फक्त इथे एंट्री करून. तो भाई खतरनाक गरमी आहे आतमध्ये. इकडे एंजल फिश आणि ए मेलेत काय खरंच? मेलेत खरंच आई शपथ. इकडे बघू शकता मित्रांनो मासे मेलेले आहेत काही. मासा कुठला? एंजल. म्हणजे इथं 3-4 एंजल मेले म्हणायचे. खरंच मेलेत सर, 4-5 एंजल मेलेत. बाबा एका जागेवरती असं नाही बसू शकत. सो या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहेत. प्लस एक इथं टनलसुद्धा आहे, वॉटर टनलसुद्धा आहे, जसं की दुबई ॲक्वेरियममध्ये जसं आहे. सो तिकडं पण जायचं आहे आपल्याला. थोडासा टाईम आहे बाय. तोपर्यंत काही छोटे छोटे मासे बघ. काय हे आमचं बाळ, छोटंसं बाळ मासे बघताना. चल थमके जरा. तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल यांची नावं काय सांगा. चला बघा पायदे गर्दी बघू शकता पाठीमागे खूप सारी गर्दी आणि फक्त प्रत्येकाला व्हिडिओ फोटो काढायचे. चलो कुठला आहे? ऑस्कर फिश. ओके ऑस्कर फिश, ऑस्करवाडी मिसळ आणि ऑस्करवाडी फिश. हा आहे ऑस्कर रेड फिश आणि हा पण त्याचा भाऊ दुसरा. ही काय जनता कुठली? सिल्वर शार्क. अब्बा बस. तो काहीच ये हे सिल्वर शार्क फिश आणि याला ठेवलं निळ्या कलरच्या याच्यामध्ये पॉन्डमध्ये, कारण ते निळ्या पाण्यात राहते. हां मग आहे मग हां. मित्रांनो माझा मित्र बाकाचा घामा घेऊन झाला इथं. खूप इच्छा होती आला तर पूर्ण घामा घेऊन झाला. विचार कर, त्यामध्ये जर्किंग घातलं ते. विचार कर माझी अशी अवस्था आहे, मेकअप करून आलेली काय अवस्था. आता हा आपल्याला हा आहे पिराना व्हाईट फिश. हा आहे कॅट फिश. CAT कॅट. ॲक्च्युली विषय कसं आहे, हे एक्झिबिशन चालू होऊन भरपूर दिवस झालेत त्याच्यामुळे ॲक्वेरियम पण बघ असे थोडे नाही का धुतले वगैरे नाही, एवढं क्लिअर दिसत नाही. तर पहिल्या व्हिडिओमध्ये ना आपण इंस्टाग्रामला जर पाहिलं असं एकदम क्लिअर होते, पण आता एवढे पण क्लिअर नाही की फिश अशी एकदम क्लिअर क्लॅरिटीमध्ये दिसतील. हा आहे रेड फायर फिश आणि ॲज सेम जसं तुम्हाला सांगितलं की फिश टँक थोडेसे खराब असल्यामुळं एवढे क्लिअर तर काय आपल्याला दिसणार नाही. रेड फायर फिश. फिलिंग ढगात एकदम. एकच ठिकाणी फॅन ठेवलाय, एवढं भारी वाटलंय. लहान पोरांना नाही माशाचं जास्त क्रेज आहे. मला ॲक्च्युली फक्त व्हिडिओ काढायचा होता, मी त्यासाठी आलो. आई शप्पथ खतरनाक. कॅमेऱ्यामध्ये ना एवढं दिसत नाही बरं का, समोर आल्यावर कळतं. आई शप्पथ खतरनाक भाई, खतरनाक मोठा मासा आहे, खतरनाक. आता जर ब्लॅक शार्क दिलेत पैसे. ब्लॅक शार्क. ओके अजून घरी म्हणजे आतमध्ये बाकी आतमध्ये
आतमध्ये ना ॲक्च्युली आतमध्ये एक टनल बनवला आहे, जसा दुबई ॲक्वेरियममध्ये टनल आहे सेम तसाच टनल आहे. आपल्याला तिकडे पण जायचं आहे, तो पाठीमागे जरा. बट म्हणलं हे आधी उडकून घेऊ, मग मेन गोष्ट तुम्हाला दाखवायला ठेवली आहे पाठीमागे. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. इकडे बघू शकता फिश एक नंबर. जबरदस्त मारामारी केलेली दिसते. तुला हे माहिती आहे याची लास्ट डेट काय कितीपर्यंत चालू? मित्रांनो 10 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल चालू आहे. ॲक्वेरियम इथं सेट आहेत, तर येऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय जो काही एक्सपिरियन्स आहे त्याचा. बाय द वे एवढं सफोकेशन आहे भाई, वाटलं नव्हतं जेव्हा बाहेर होतो ना तेव्हा वाटलं नव्हतं एवढं असं. अजून तर आतलं जायचं. बट खतरनाक खतरनाक विषय. तर आपल्यासोबत काय भाऊ पण आहे. कुठले आहेत? हडपसर. काय वाटतं इथं आतमध्ये? एक नंबर भाऊ, एक नंबर. आणि गरमी कशी? गरमी एकदम बेकार. भाई बरेचसे मासे गेले. शार्क बोलून मांगुरी आणलं इथं. शार्क बोलून मांगूर आणलं इथं. सगळ्यांची एकच कंप्लेंट आहे, फॅन ॲक्च्युली नाही आहे. गरमी एवढी फॅन ॲक्च्युली नाही आहे. दुसरं म्हणजे एक्झॉस्ट सिस्टीम अजिबात सुद्धा नाही. त्याच्यामुळे ना आतमध्ये एवढं सफोकेटेड वातावरण आहे. आणि सगळ्यात भयानक अवस्था होती ती लहान मुलांची. थोडंसं आपण थोडंसं सहन करू शकतो, बट लहान मुलं आहेत तर त्यांची काळजी घ्या. ॲक्च्युली इथे एक एक्झिबिशन आहे जिथं तुम्हाला काही गोष्टी स्वस्त दरामध्ये भेटतील. तर ॲक्वेरियम पाहून झाल्यानंतर बाहेरच आपल्याला पाहायला भेटत आहे. 30ला घेते मग काय पण घे. गोप्रो घे की, आयफोन घे की, आयफोन एनिथिंग 30 रुपये घ्यायचं ना. सगळ्याच वाटलं सगळं. पोळा आहे. सोडू का? सोड. हे किती झाले बघ ना. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 भाई 15 9 10 15 नंबर आलाय भाई. 12 3 15 हा हो गया 15. घे घाल गिफ्ट दाखव. दाखव तुझं गिफ्ट दाखव. गिफ्ट दाखव तर. हे भेटले 50 रुपये घालून. एक नंबर भाई, असंच करत जा. आता 50 टाक, पण टीडीबीडी घे काहीतरी मोठा. कलर सांग, कलर. अयो इकडे दाखव, इकडे दोन खेळ. हा, इन्व्हेस्टमेंट किती आहे? 100 रुपयात 2. असं काहीतरी पाहिजे भाई. चला चला, अजून एक आहे का?
नाद आहे भाई नाद. मोठ्या मोठ्या आकड्यात लावला. अरे गिफ्ट बघ सगळे 6 नंबर 5 नंबर 4 नंबरला ठेवले आणि आकडे सगळे ना +10 येऊ राहिले. नाही तर मग हाय हाय हा आणि विचार कर 35 मारायचे 34 करायचे. प्रत्येक बॉल काय 6चे जाणार आहे काय. भाई खतरनाक गेम आहे. लय पैसा कमवून जातील आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं फिश ॲक्वेरियम आणि इथली भरलेली जत्रा पाहून झाली आहे आणि आता वेळ झाली व्हिडिओ एंड करायची. तर व्हिडिओ कसा वाटला मला तुमच्या कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर गर्दी बघून इथे या आणि ॲक्वेरियमचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स करा. बाकी टनलचा एक्सपिरियन्स ग्रेट आहे. मला तोच एकदम भारी वाटला. तुम्ही सुद्धा तो एक्सपिरियन्स इथे येऊन घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.